हाँ आंदो नमस्कार मंडळी, विषय वेगळा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मी राजेश परब. तर मी चाललो आहे फिरायला कुठेतरी आणि तुम्हाला इथे दाखवणार आहे तिकडे कसं जायचं, कुठे राहायचं, कसं. कारण प्रत्येक सर्वसाधारण व्यक्तीचं, मध्यमवर्गीय व्यक्तीचं स्वप्न असतं कुठंतरी फिरायला जायचं, पण त्याच्यासमोर बऱ्याच अडचणी असतात. त्या म्हणजे काय, एकतर तिथे कसं जायचं, तिकडे जाऊन कुठे राहायचं, त्यानंतर एक पैशाचं गणितही असतं. तर मी हा माझा प्रवास दाखवणार. मी चाललो आहे शिमला कुलू मनालीला. तर माझा प्रवास होणार आहे बांद्रा टर्मिनस अमृतसर पश्चिम एक्सप्रेसने. तर या गाडीचा नंबर आहे 12925 आणि 12926. तर या गाडीचं तिकीट वगैरे कसं आहे ते मी तुम्हाला सांगतो. कुठे उतरायचं आणि कुठून पुढे जायचं हे सुद्धा या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगतो आहे. पूर्ण ब्लॉग बघा. तुम्हाला शिमलाची सर्व ठिकाणं दाखवणार आहे. तिथे कुठे राहायचं, राहण्यासाठी स्वस्तमध्ये कुठे ठिकाणं आहेत, जेवण्यासाठी कुठे स्वस्त हॉटेल्स आहेत, किंवा ट्रॅव्हलिंगसाठी कसं तुमचे पैसे चार कसे वाचतील आणि कमी पैशामध्ये तुमचा जास्त प्रवास कसा होईल या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि तुम्हाला जर्नीसुद्धा दाखवतो. चला. आणि मी आता उतरणार आहोत आम्ही चंदीगडला. तर त्याच्यामध्ये काय काय येते ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. चला, आमची फॅमिली जॉईन करा. ह्या आमच्या मोठ्या मेवणी, हे आमचे साडू भाऊ आमच्यासोबत आहेत. ही आमची सूनबाई आहे सुचिता. चला, आणि या आतमध्ये या तुम्ही. काय आम्हाला एक कंपार्टमेंट पुरा मिळालं. ह्या पण 2 सीट मिळाले आहेत. सगळे फॅमिली एकत्र आहोत. ही आमची बहीण इकडे बहीण इकडे आहे. ही बहीण, ही बायको, ही मुलगी, हा मुलगा आणि हा माझा नातू समर्थ आणि मी स्वतः. तर मंडळी आम्ही प्रवासासाठी सकाळपासून निघालो घरून. गावडे 11:30ची ट्रेन होती. ट्रेन वेळेत सुटली आणि बघता बघता ती बोरिवलीला येऊन पोहोचली. त्यानंतर पुढची स्टेशन एक येत गेली. ती तुम्ही बघा कुठली कुठली स्टेशनं लागतात. तर चला, प्रवासाचा आनंद घ्या. तर म्हणजे बघता बघता अशी स्टेशनं लागत गेली ज्या प्रत्येक स्टेशनचं काही ना काही प्रसिद्ध आहे. धुकं बघा किती पडलंय, फुल थंडी आहे. जशी प्रसिद्ध स्टेशनं लागत गेली त्यामध्ये रतलाम, या रतलामी चिवडा हा प्रसिद्ध आहे. त्यानंतर मथुरा, आणि मथुराचे हे पेढे प्रसिद्ध आहेत. तर म्हणजे तुम्हाला असं कोणतं स्टेशन त्यामध्ये जिथे काय प्रसिद्ध आहे किंवा ते स्टेशन कशासाठी प्रसिद्ध आहे, ते गाव कशासाठी प्रसिद्ध आहे माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा मला, म्हणजे माझ्या माहिती थोडीशी भर पडेल. तर मंडळी, मुंबईसारखी लोकल बघून तुम्हाला वाटलं असेल की हे मुंबईतला व्हिडिओ आहे, तर नाही. हा आहे नई दिल्लीचा व्हिडिओ. भारताची राजधानी नई दिल्ली. मंडळी, नई दिल्ली सोडल्याच्या नंतर पुढचं स्टेशन येतं कर्नल. त्या स्टेशनवर मला एक उपक्रम आवडला जो तिथे राबवला जातो. तो तुम्ही बघा, खरोखर छान आहे, वाखाणण्याजोगा आहे. म्हणजे कर्नल स्टेशनवरती सरदार लोकांच्याकडून एक चांगला उपक्रम राबवला जातो. तो म्हणजे गाडीमध्ये ज्यांना पाणी आणि मंडळी, याच्या पुढचं जे स्टेशन आहे त्याचा थेट महाभारताशी संबंध आहे. त्यांच्या सीटपर्यंत त्यांना ते पाणी नेऊन दिलं जातं. तर रिकामी माहिती असेल तर कमेंटमध्ये आधीच कळवा. खूप छान बघा, मी अनाउन्समेंट पण खूप मला आवडली. मंडळी, सर्व हा हिरवागार निसर्ग बघता बघता हे लांबच्या लांब नजर पोहोचत नाही इतकी मोठी शेती,
ही बघत बघत कसं अंतर कापलं गेलं आणि आमचं शेवटचं स्टेशन चंदीगड हे कधी आलं आम्हाला कळलंच नाही. तर चला आमचं स्टेशन आलं चंदीगड. चंदीगडला उतरूया आणि तिथे आमचा सारा ग्रुप एकत्र होणार आहे आणि तिथून आम्हाला बस आहेत, त्या बसने आम्ही जाणार आहोत शिमल्याला. तर चला आमच्याबरोबर बसने देखील शिमलापर्यंत प्रवास करा तुम्ही. मंडळी, मुंबई बांद्रा टर्मिनस ते चंदीगडपर्यंतचा हा जवळजवळ 32 तासाचा प्रवास होता आमचा. हसत खेळत सारी फॅमिली आम्ही एकत्र होतो, त्यामुळे प्रवासाची म्हणजे दगदग नाही झाली आम्हाला. हसत खेळत मस्तपैकी प्रवास झाला. तर मंडळी, हे आहे चंदीगड शहर आणि आम्ही निघालो शिमलाच्या दिशेने. ग्रुप आहे सर्व. चला ह्या तुम्ही मॅडमने हे टूर सर्व अरेंज पहा. केलेली आहे. तर बघू आता तर आम्हाला मंडळी, त्या टूरमध्ये काय काय हे चंदीगड सर्व बस आमच्यासोबत स्टँड, मंडळी आहेत. चंदीगडला उतरल्याच्यानंतर चंदीगड बस स्टँडवरनं सिमला मनालीला जाण्यासाठी तिथल्या स्टेट ट्रान्सपोर्टच्या बस मिळतात, म्हणजे हिमाचल ट्रान्सपोर्टच्या. तर त्या बसने तुम्ही शिमला किंवा मनालीपर्यंत जाऊ शकता. त्याची वेगवेगळ्या बसचे वेगवेगळे रेट आहेत. 1000 रुपयापासून तिकीट आहे, 1200-1200पासून तिकीट आहे, 1500-1600 व्हॉल्वोचे रेट आहेत. तर तिथे जाऊ शकतात. त्या बसचा वापर करून तुम्ही तिथे स्वस्तामध्ये पोचू शकता. चंदीगडला पोचल्याच्यानंतर तुम्ही पंजाबवरनं पण जाऊ शकता, अमृतसरवरनं पण जाऊ शकता, असे ऑप्शन आहे तिथे. आणि तिथे गेल्याच्यानंतर मुबलक हॉटेल, भरमसाठ हॉटेल आहे तिथे. तुम्हाला कोणीही तिथे म्हणजे कुठल्याही हॉटेलला गेलं चौकशी करा तर तुम्हाला 1800 ते 2000-2500पर्यंत हॉटेल मिळतं. सीझनप्रमाणे तिथे रेट बदलतात. आता कसा फेब्रुवारीमध्ये वगैरे सीझन नसतो, जरासा कमी असतो सीझन, त्यामुळे पर्यटक कमी असल्यामुळे रेट कमी असतो. 1800पर्यंत असतो, 1700 रुपयेपर्यंत रेट असतो. हॉटेल्स वगैरे खूप आहेत तिथे जेवण्यासाठी. पण तिथलं फेमस आहे मॅगी जरूर येतं, ट्राय करा. मी केली ट्राय. 50 रुपयाला मॅगी मिळते, पण मजाच येते. जिभेची चव एकदम चणचणीत लागते, सरसरीत येतं. मंडळी, शिमलाला जाताना अतिशय दुर्गम असा भाग आहे. डोंगरातून जावं लागतं. रस्ते व्यवस्थित आहेत, पण उंच डोंगरावर जावं लागतं एकदम. आणि जसे तुम्ही डोंगर चढायला सुरुवात करता तशी थंडीची झुळूक सुरू होते आणि तुम्हाला स्वेटर घालण्यासाठी भाग पडते. त्यामुळे जाताना स्वेटर, कानटोपी, गरम कपडे घेऊन जावा आणि एक गरम पाण्याची बॉटल सोबत ठेवा, म्हणजे जी तुमची थंडी पळू शकते. घाट चढा सुरुवात झाली. मेन घाट पुढे पॉइंट का नाम बता दीजिए आपको, ये सब क्या है सब बताओ. जाना पड़ता है. रोपवे. मंडळी, बघता बघता दऱ्याखोऱ्यातून वाट काढत उंच डोंगरावर आम्ही शिमलाला येऊन पोचलो. पहा, हे शिमलाची विहंगम दृश्य. अशी दऱ्याखोऱ्यात लहान लहान घरं बांधलेली आहेत. म्हणजे इकडे जिकडे तिकडे होमस्टे, हॉटेल्स भरमसाठ आहेत. इथे आल्याच्या नंतर तुमची अजिबात गैरसोय होणार नाही. मंडळी, ही ठिकाणं एवढी उंच आहेत ना, जवळजवळ भूसपाटीपासनं 5,000 ते 6,000 फूट उंचावर आपण आहोत.
जिथे थोडंसं ऑक्सिजनचाही प्रॉब्लेम होतो आणि खूप थंडावा आहे, गारवा, बर्फ खूप पडतो इथे. आता 15 दिवसापूर्वी म्हणतात इथे जवळजवळ गुडघाभर एवढा बर्फ पडला होता. शिमला की ऊंची ऊंची पहाड़ों में और ठंड ठंड वादियों में वादियों में ना वैली घाटियों में मेन अजून नजर बाकी आहे. चांदणं पडलंय बघ जमिनीवर. पुढे येणे हे धरती पे चांदणे विखरलेलं आहे बघा. वाव. शिमलामध्ये आमचं आगमन झालेलं आहे आणि शिमलामध्ये बघा डोंगरात इतकी वस्ती आहे, जसं काय चांदणं जमिनीवर पसरल्यासारखं वाटतंय. नमस्कार मंडळी, काल 11:30 वाजता सुरू झालेला प्रवास आमचा आता बरोबर 8:44 शिमलाला येऊन थांबतोय. आणि इथे आम्ही जरा रेस्ट करणार आणि थोडंसं टेस्ट करणार. सगळी मंडळी आहेत आमच्यासोबत. स्टार्ट. तर नमस्कार मंडळी, मी कुकुडतोय. ही थंडीची कॅप घातली आहे, प्रचंड थंडी आहे. शिमलाला येऊन पोचलो आहे. तर काल 11:30 वाजता आमचा प्रवास सुरू झाला होता बांद्रा टर्मिनसवरनं. चंदीगडला उतरलो 3:30 वाजता आणि तिथून आमच्या या बसने आम्ही शिमलाला आलो आहोत. आमचं हे हॉटेल आहे मधुशाला. मधुशाला. या हॉटेलला आम्ही थांबलेलो आहोत. आता पुढे काय काय होणार आहे ते तुम्ही या पुढच्या ब्लॉगमध्ये बघा. साहेब तुमचं घेतलं ना. नमस्कार मंडळी, प्रचंड थंडी असा आणि आमका जो हॉटेल मिळाला ना तो किती उंचावर असा तर बघा. हे बघा, हे खाली लुकलुकतो ते तुमका आकाशातले तारे नाही दाखवणं. ह्या हिमाचलमध्ये डोंगरात जी बांधलेली आहेत घराबिरा त्याचं दाखवतो व्ह्यू तुमका. कसे जमिनीवर तारे उतरल्यासारखे वाटता. पण भारी थंडी, भारी जाम भारी थंडी, विषयच नाही थंडीचो. बघा या किती उंचावर असा आमचा हे गाडी आमच्या खाली आहेत. थंडी धुक्या बोलतोय तरी ना या बाष्प येतात बघा, काचेवर बाष्प येतात. त्यामुळे ना तुमका मी काय दाखवू शकणे नाही जास्त, पण फुल एन्जॉय आहे. हॉटेलचे रूम्स आहेत बघा. आणि हा माझा रूम आहे 403. रूम दाखवतो तुम्हाला. हे बघा, मस्त. पहिलं तर स्वच्छ टॉयलेट आहे, गिझर आहे, गरम पाण्याची सोय मस्तपैकी. हा डबल बेड आहे आणि हे इकडे एक कपाट आहे. हा टी व्ही आहे, टी व्ही. हा हीटर पण आहे इथे. आणि इथून बाल्कनीतून आम्हाला हा व्ह्यू पण आहे. हा व्ह्यू आहे बघा, सगळा व्ह्यू पुरा शिमला दिसतो इकडं. खूप थंड आहे हो, काचेला हात लावू शकत नाही इतकं थंड आहे. भारी, जाम भारी. हे बघा, नॅशनल हायवे आहे. हा पुढे लदाखला जातो. हाच रस्ता वरती जो जातो ना तो लदाखला जातो. चला.
नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तर शिमलाची ही पहाट आहे आणि आता आम्ही चाललो साईट सीनसाठी. आणि तुम्ही हा पहा, शिमला डोंगर दऱ्यामध्ये ही घरं आहेत छोटी छोटी. इथे डोंगर दऱ्यामध्ये अतिशय थंड वातावरण आहे. आता मला वाटतं 4 डिग्री वातावरण आहे, थंड. आणि स्वेटर हे सगळं घातल्याशिवाय काय पर्याय नाही आहे इथे. तर आता चालू आहे साईट सीन प्रमुख त्या आणि बाकीची पण ठिकाणे जे मी फिरणार आहे ते सर्व दाखवणार आहे मस्तपैकी. हे आमचं हॉटेल, हे बघ, मधुशाला. आणि ही उंच उंच देवदारची झाडं. चलते गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. नमस्कार मंडळी, नमस्कार. सर्वांनी हाय करा. तर आपण कदम टूर्सच्या वतीने आज शिमलाला आलो आहोत. अतिशय आनंदाचा आणि जल्लोषात हे चाललेला आहे कार्यक्रम आपला. सकाळची थंडी गायब झालेली आहे. थोडीशी थंडी गोळा करण्यासाठी आपण आता कुठे चाललो? कुफरी मॉल रोडला चाललो आहोत. बस बस बस, सर्वांनी असंच एन्जॉय करा, मजा येईल सर्वांना. कदम ट्रॅव्हल्सच्या या सर्व आहेत. धन्यवाद. नाही, आणि ही सगळी कदम टूरची फॅमिली आहे. ही सगळी फॅमिली आहे. ओके ओके, नो प्रॉब्लम. फैमिली के साथ हम आए. हाँ, गाड़ी आया. मेरे को ब्रेक मारनी पड़ेगी, वो कहाँ ब्रेक मारनी? इसको क्या हो गया? हे सुन. जाहू टेम्पल म्हणजे हनुमंताचं मंदिर आहे. आणि तिकडे 9 किलोमीटर जायचंय, 9 किलोमीटर यायचंय. आपल्या गाड्या जात नाही, युनियनच्या गाड्या आहेत. युनियनच्या गाड्यामध्ये आपल्या एका गाडीचे, एका माणसाचे जाऊन येऊन 200 रुपये आहेत. 1 तासाचा टायमिंग देणार, मंदिराच्या बाजूलाच सोडणार आणि तिथूनच तुम्हाला कलेक्ट करणार आहे. ठीक आहे. तिथून फिरून झालं ना की त्याला मी सांगितले की सगळ्यांना ना तिथे लिफ्ट आहे. ती ब्ल्यू कलरचं, ते हिरव्या कलरचे टोपी दिसते ना, ती लिफ्ट आहे. त्या लिफ्ट पाशी तो सोडणार. लिफ्ट मधून काय करायचं, प्रत्येकाने वन साइड तिकीट असतं 10. मंडळी, आता आम्ही शिमलामधली 2 प्रमुख स्थळं पाहणार आहोत. एक म्हणजे मॉल रोडला जाणार आहोत. तो मॉल रोड सेम मनालीमध्ये पण एक मॉल रोड आहे, तिथे मार्केट आहे. तसंच शिमलामध्ये सुद्धा मॉल रोडला मार्केट आहे. आणि तिथून टॅक्सी घेऊन आम्हाला जकू हिलला जायचं आहे. तिथे हनुमंताची मोठी मूर्ती आहे, तर तीही तुम्हाला दाखवतो. चला, जकू हिल. बिल्डिंग बघा, ती उंच आहे, उंच डोंगरावरती. टूरिज्म का होटल है, HPTDC हॉलिडे होम. ओके. ये पहाड़ी का नाम क्या है? हाँ, सॉरी, ये पहाड़ी का नाम क्या है? शिमला हिल. शिमला हिल है जी. हिल बचा नहीं अभी. सब घर बन गए. सब घर बन गए. फिर ये आ जाएगा जाकू हिल. अच्छा, इसके बाद जाकू हिल ना. जी जी, जाकू हिल पे जाकू जी का मंदिर. जाकू जी का मंदिर, हनुमान ओके. टेम्पल. ओके. तर जाकूजीला जायला ही छोटी कार करावी लागते. तर कारमधून चालवत का, तर तिकडे मोठ्या गाड्या वरती चढत नाहीत म्हणून. तर इथे कारचं रेंट आहे 200 रुपये जाऊन येऊन. 1 तासाचा आपल्याला जर्नी आहे तो, म्हणजे 1 तास थांबतात आपल्यासाठी. मस्त आहे शिमला फिरण्यासाठी, सुंदर. डोंगरावरची इंच जागा सुद्धा वापरली यांनी. बहुत बढ़िया लग रहा है, जबरदस्त. जी. क्या बताइए, सचिवालय? हाँ जी, अच्छा, छोटा शिमला ही है. छोटा शिमला जी. ओके, बहुत बढ़िया है एकदम. हिमाचल प्रदेश सचिवालय. जबरदस्त. तर मित्रांनो, जक्कू हिलला जाताना आम्हाला जे गाडीचे ड्रायव्हर होते चाचा, त्यांनी शिमलाची आम्हाला थोडी माहिती देत गेले.
आणि ती माहिती घेत घेत आम्ही जक्कू हिलच्या टॉपवर पोचलो, जिथे मंदिर हनुमंताची मोठं उंचच उंच मूर्ती आहे, जी जवळजवळ 108 फूट उंच मूर्ती आहे. या ठिकाण 5 बेंच आहे, इथून चढ नाही पुरी तर नकाठी आहे बघा. टॉय ट्रेन पण अशीच चढवतात. अशी चढ नसल्यामुळे त्या मोठ्या गाड्या येत नाही तिथे, मोठ्या गाड्या येणारच नाहीत. एडवेंचर रोड है. एडवेंचर है एकदम. इसको पायलट ड्राइवर चाहिए आपके जैसा, मास्टर सीखा हुआ एकदम. तो उल्टे भी कर रहे हो वहाँ मास्टर हो रहे. कितनी ऊंचाई पे है अभी? तुम्ही या संपूर्ण व्हिडिओचा आनंद घ्या. मी काय जास्त सांगत बसत नाही, बोलत बसत नाही, बल्कि मी बोलल्यापेक्षा तुम्ही जे पाहाल ते अतिशय सुंदर आहे पाहण्यासाठी इथे. आणि तुम्हाला सुंदर सुंदर शिमलाचे नजारे दाखवण्याचा मी प्रयत्न या व्हिडिओतून करतोय. तर संपूर्ण व्हिडिओ पहा, मजा येईल तुम्हाला आणि शिमलाला जाण्याचा मोह तुम्हाला आवरणार नाही. चला बजरंग बली की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्री बजरंगी. मंडळी इथे गॉगल बिगल लावून येऊ नका, माकडं गॉगल काढून घेतात. जय बजरंग बली की जय. नाही घेणार का फोन? जय बजरंग बली. नमस्कार मंडळी, हे आहेत हनुमानजी. जक्कू हिल या हिलवर आम्ही आलो आहोत आणि हनुमानजीचं दर्शन घेतो. हे जक्कू टेम्पल आहे इकडे पाठीमागे माझ्या. अतिशय म्हणजे जवळजवळ आम्ही बरोबर अतिशय थंड आहे. दुपारच्या तर वाजले जवळजवळ मी काय म्हणतो ते वाजले. अरे बघा घड्याळ कुठे गेलं, घड्याळ राहिलं वाटतं. मस्त आहे फिरण्यासाठी. तर म्हणजे तुम्हाला या माझ्या पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुरं शिमला, मनाली आणि आता संध्याकाळी वाटतं बघू
नाहीतर उद्या कुर्फीला जाणार आहोत आम्ही, कुफरी. तर तिकडे कुफरीला बर्फ वगैरे आहे, तर बर्फसुद्धा मी तुम्हाला दाखवेन. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. जरा तुमच्यासाठी हे सगळे कष्ट करतो आहे, बाकी काय फिरून घेतो आहे मी, आणि त्यातल्या त्यात तुम्हाला हे सगळं काही दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. तर मी एका टूर्स कंपनीच्या वतीने इथे आलो आहे त्यांच्यावर पॅकेजमध्ये, तर मी त्यांचाही व्हिडिओ यात टाकेन. कोणाला जायचं असेल तर तुम्ही तसंही जाऊ शकता. गाणं वेगळं आहे, क्या है रास्ते, हेच दाखवले झाडं माहिती आहे, ही झाडं आहे त्याच्यात सुरूची. तुम कहाँ जाओगे. परत ठेवा, गाणं म्हणूया. आपण डायरेक्ट रील बन. नाही, आता तुम्ही ठेवा, परत एक गाणं म्हणूया आपण त्याच्यात. यूं तो अकेला भी अक्सर गिर के संभल सकता हूँ मैं, तुम जो पकड़ लो हाथ मेरा दुनिया संभल सकता हूँ मैं. मेरा क्या होगा सोचो तो जरा. टिंग सनम अब खुद फैसला कीजिए. हाँ लगा देता हूँ. इथे वेगवेगळे फ्लोर आहेत, समजलं. इथून परत वर जायचं आणखी. खाली दाखवले. तिकडे वरती जायचं आहे. खाली दिसतोय तो मॉल रोड आहे, हे मॉल मार्केट आहे इथलं. आणि इथून या लिफ्टने वर यावं लागतं, आणि इथून परत आणखी एक लिफ्ट आहे त्याने वर जावं लागणार आपल्याला. आणि वरती आहे चर्च, जिथे 3 इडियटची वगैरे अशा वेगवेगळ्या शूटिंग झालेल्या आहेत. तर ही लॉबी आहे मस्त, खूप लॉजेस आहे तिथे, राहण्याबिण्याची सोय तर म्हणजे बिंदास या, अडचण काही नाही राहण्यासाठी. हे बघा, ही दुसरी लिफ्ट आहे इथे परत आहे. या लिफ्टने आणखी वर जायचं आहे. इथले तुम्हाला आंबे दाखवतो बघा. हे बघा, हिमाचल प्रदेश शिमलातले आंबे आहेत हे. काय बोलतो इसको? डमरू मँगो. तर डमरू मँगो म्हणतात. हा लिफ्ट रोड आहे, कारण की खाली मॉल रोडवरनं लिफ्टने इथून वर यावं लागतं. हे बघा, छान छान हॉटेल्स आहेत, आणि इकडून चर्च आहे, इथून चालत जावं लागणार. नीचे देख लिया चल.
हे चर्च रोड आहे. शिमला चर्च रोडवरचं मार्केट आहे. खूप छान छान वस्तू मिळतात. हा नीचे लिफ्ट आहे. कम्प्युटर भी इतने काम नहीं करते. जागोजागी ही दुकानं तुम्हाला मिळते तिकडे. वाईन वगैरे जागोजागी. तुम्ही मुंबईवरून आलात काय? मी पाहिले तुम्हाला कुठेतरी. आम्ही कांदिवलीला कांदिवली बोरिवलीवरून आलात. वा, बघा आपले मराठी माणसं भेटले तिथे. मराठी माणसं खूप आली ते शिमलामध्ये. थोड्या दिवसांनी मराठी माणसं शिमला घेऊन टाकतील. मालवणचं बघलास, मालवणी माणसं पण कमी नाही फिरा. काय घेतलास की नाही? नाही अजून जाताना घेते ना जाता ना, पण त्या नक्की जाऊचा खाय आता सामान आहे. मार जस्ट सही. मुंबईत गावणारी पेपरमेट आपण असं ती खूप. म्हणजे मला एक गोष्ट ती आवडली म्हणजे काय म्हणजे खरोखर फिरण्यासारखं ठिकाण म्हणजे काय. आणि इथे एवढे टुरिस्ट येतात ना बघा. इकडे सगळे टुरिस्ट आहेत चारी बाजूला. हे मार्केटमध्ये मी फिरतोय. उंच उंच डोंगर, देवनाची झाडं आहेत आणि स्वच्छता खूप आहे चांगली इथे. कुठेही घाणकचरा पडलेला दिसत नाही आहे खरोखर. अरे हा, अरे देवा महाराजा. ये सगळे स्पॉट फिरण्यासाठी. ये सब स्पॉट ना यहाँ तक 4 स्पॉट. और क्या क्या फोटो है? 2000 रुपये लूँगा. अभी लेके चलूँगा, शाम को जम्बर दिया ना आपने. मंडळी, आता आपण आहोत चर्च जवळ. हे ते प्रसिद्ध चर्च आहे जिथे आता यांच्या सांगण्यानुसार तिथे 3 इडियटची शूटिंग झाली होती. बरोबर ना? फुनसुक वांगडू. वांगडू बरोबर नाही बोलतोय आपण. आम्ही नाही आली त्याच्यात. बोला आता काहीतरी सांगा तुम्ही. स्टार्ट पुन्हा. काही बोला, ते मी करेन सगळं. हाय थांबा एक. आता आम्ही सगळे आलेले आहोत शिमलाच्या हे दाखवा ना चर्च मध्ये. इथेच फुंगसुंग वांगडूचा फोटो बघितला होता आणि मग त्यांचे 3 इडियटचे दुसरे 2 मित्र त्याला शोधत 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 इकडेच आले होते. त्यांना शोधायला हे सगळे आले. आणि आता शोधायला आम्ही आलोय. चला, त्यांना शोधायला आलो. येस रँचो. रँचो. हे रँचो आहे. येस रँचो. आणि मग आपल्या गाडीमध्ये बघा. एक मिनिट. हॅलो.
थांबा थांबा, एक एक करा ना. आता तू असं cover केलं ना, ते दिसू दे ना. हे नाही, पाठीमागून टोपीवरच बरं दिसणार. नाही ते नको टोपीवर टोपीवर खाली नाही, टोपीवरच ना. टोपीवरच असतं ते, टोपीवरच असतं. चालू करा. म्हणजे आमच्या या टूरमध्ये आमच्यासोबत आंबेवरलेकर हे दाम्पत्य ओके. होतं, पण त्यांच्या लग्नाचा 42वा वाढदिवस होता. तर तो 42वा लग्नाचा सर्वप्रथम वाढदिवस, राजेश परब 40व्या लग्नाचा यांच्याकडून वाढदिवस, वर्षी साजरी होत राहू लग्नाचा आणि तुमच्या 100व्या 42वा लग्नाच्या वाढदिवसाला अतिशय आम्ही सगळे धामधूमीत उपस्थित पुन्हा राहू. त्यांचं लग्न लावून साजरा केला. खूप आनंदित होतो. शुभमंगल गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरणु महेंद्र तनया शरणवती वेदिका तीव्रा वेत्रवती महासुर नदी ख्याता गया खंडकी पूर्णा जय समुद्र सरिता सदा दोन तिकडे घेऊन ये ना. काढले सकते काढले जाऊ ना सगळे. ओके. इथे ठेवले हा, ठेव दोन आहेत. ठेव रे बाबा. नमस्कार मंडळी, आज आमची शिमलाची दुसरी पहाट आहे. सकाळचे आता जवळजवळ आमचे 7:45 झालेले आहेत आणि आता आम्ही निघालो आहोत मनालीला. तर हा शिमला आम्ही फुल एन्जॉय केला. आम्हाला कुफरी बघायचं होतं, पण कुफरीला बर्फ नसल्यामुळे आम्ही तिकडे गेलो नाही. तर आता आम्ही चाललो शिमलाला. शिमलाला भरपूर बर्फ आहे. आता इथे 8 डिग्री टेम्परेचर आहे, तिकडे -8 असेल यांच्या सांगण्यावरून. पण चला, आता पाहिलं तुम्ही, हे बघा, ह्या आमच्या 2 गाड्या आहेत इथे. मुलाला यायचं असेल तर इथे नंबर वगैरे मी ह्यात शेअर करीन, तुम्ही कसं येऊ शकता. बऱ्याच गोष्टी आहेत त्या सांगेन मी व्हिडिओमध्ये. हा सुंदर नजारा आहे.
तर शिमलाला काय यावं तर त्याचं हे कारण आहे इथली थंडी, इथलं वातावरण आणि खूप छान निसर्ग. तर निसर्गाने भरभरून दिलेलं इथे, म्हणजे काय म्हणतात त्याला, स्वर्ग पृथ्वीवरचा जो म्हटला आहे तो हाच आहे. म्हणजे इथूनच पुरं काश्मीर विश्मीर सगळं लागलं. हे स्वर्गाचं पहिला एंट्री पॉईंट आहे आणि पुढे काश्मीर. ओके. आता शिमलाला आहे 8 डिग्री टेम्परेचर. आता आम्ही चाललो मनालीला. तर तुम्ही चला आमच्यासोबत. ह्या आमच्या 2 गाड्या सज्ज आहेत इथे. हे बघू शकता, ही एक गाडी आणि ही एक गाडी. या गाडीत आम्ही पूर्ण प्रवास करतो. हे बघा, हे ह्याचं काय म्हणतं, हिमाचल प्रदेशचं परिवहन सेवा याही बस मिळतात तुम्हाला इथे येण्यासाठी. आणि मस्त उंच उंच डोंगर आहे तिथे. आणि हा माझा नातू आहे, हा नातू आहे माझा. बघा एवढ्या थंडीमध्ये मजा करतोय आम्ही. मनालीला निघालो आहोत. इथून जवळजवळ 5 तासाचं रनिंग आहे. वातावरण थंड आहे. तर चला गाडीतनं एन्जॉय करत करत जाऊया मनालीला. तुम्हाला मनालीची दृश्य दाखवतो. आधी माहित नव्हतं ना. मोबाईल बघू नका, मोबाईल बघून चेक करू. गेले कुठे ट्रॅकचे? आता नाही खाली ट्रॅक. पेट्रोल पंप बघा कसा बांधलाय तो. हा बघा, पेट्रोल स्वस्त आहे इथे. पेट्रोल डिझेल हिमाचलमध्ये इतक्या डोंगरावरती पण पेट्रोल डिझेल खूप स्वस्त आहे. डिझेल 83 आणि पेट्रोल 94. एवढ्या उंच डोंगरामध्ये पण इतकं स्वस्त मिळतं आहे म्हणजे विचार करण्याची गोष्ट. कुफरी